तुमची मैत्रीण जर प्रेग्नेंट असेल, त्यात तिने तुमच्याकडे कोणता हट्ट केला तर तो फक्त एक हट्ट नसतो, तो एक असतो आदेश, एक असतो हुकूम, आणि तो पूर्ण करण्या वाचून तुमच्याकडे काहीच पर्याय नसतो. असाच एक आदेश मला आज भेटला होता. आमच्या म्हातारीला लागले होते डोहाळे आणि तिच्या फरमाईशनुसार तिला खायचं होतं माझ्या हातचं मंचुरियन. म्हातारी, हो बरोबर ऐकलं तुम्ही, म्हातारीच. फक्त आमची म्हातारी 29-30 वर्षाची, तरणी बुद्धी है हो. जसं की तुम्हाला माहित नसेलच, इंटेरियर डिझायनर, सायंटिफिक लोगो कन्सल्टंट, आर्टिस्ट, सोबतच मी एक रायटरही आहे. प्रतिलिपी ऍप वरती एक काळ गाजवला होता मी माझ्या रायटिंग स्किलनी, माझ्या यारीनी. त्यातच ही गँग भेटली होती, त्याचं नाव ठेवलं होतं उपटसुंभ. कोविडच्या काळातली प्रतिलिपीवरची रिकाम तिकडी डोकी ही एकत्र होती या ग्रुपमध्ये. त्या ग्रुपची आत्याबाई मी होते. या सगळ्यांना नावं ठेवण्याची कामं मी केली होती आणि मी नावं ठेवणार म्हणल्या ती साधी साधी नव्हतीच. बाब्या, रक्स, गाडी, शेंद्रू, केंद्र, सुकट, बोंबील, चेटूक, बटर, बेल, टिल्लू, टँगो चर्ली आणि परमपूज्य म्हातारी म्हणजे पप्पू म्हातारी, जिला आता डोहाळे लागलेत. हो, ही सगळी मुलींची नावं ठेवली होती आणि ती मी एकटीने ठेवली होती. आणि ही असली अँटिक नावं ठेवण्याचा मला असा ड्रॉबॅक झालाय की आता मी ह्यांची ओरिजिनल नावच विसरून गेलेली. आता या डोहाळे लागलेल्या म्हातारीला मी तिच्याच आई वडिलांसमोर तिला ए अजय अशी बोंबलत हाका मारत असते. पण मी खूप गोड असल्या कारणाने काका काकू मला काहीच म्हणत. पुण्याला यायच्या आधीच कराडवरूनच आपल्याला ऑर्डर सुटली होती, अरू मला तुझ्या हातचे मंचुरियन खायचे, कारण तुझ्या लग्नाच्या वेळेस तुझ्या केळवणात चायनीज असण्याची डिमांड मी पूर्ण केली होती. म्हणून मग आमच्या या गरोदर राज्यासाठी झटक्यात मंचुरियन बनवून पटक्यात पॅक केले. आणि आपली ऍक्टिवा जिंदाबाद असल्यामुळे या सताड उघडं तोंड ठेवून जाऊ शकत नाही ना, तोंडाला पटकेने रॅप करून पावसाचा हाल हवाला घेंगावर बी चिलखत अडकवलं आणि थोडासा हॅपी डेन्स करून आपला ऍक्टिवा रूपी रथ रस्त्यावर उतरवला. पावसाने माझी साथ दिली नव्हती, पण सिग्नल आणि ट्रॅफिक यांनी माझी साथ शेवटपर्यंत सोडली नव्हती. आपला मेन आयटम मंचुरियन सोबत आहे का नाही याची खात्री करून परत एका सिग्नलला भेट दिली. ती झोपेला आवळून बसलेली आमची म्हातारी. आपण तिला भॉ करणार असल्यामुळे उसको आपण के आने का इंतजारीच नाही था. देखा के आपण का वाट झोपेत बी वो आपण का विसरी नाही थी. या माकड्यांच्या माकड शाळेत सहभागी होऊन दीड तास घालवल्यानंतर आठवलं की आपण मंचुरियन आणले. एवढ्या वेळात मंचुरियनचा केक झाला. बिचाऱ्याला हानामानी करत बाहेर काढावं लागलं. आता एवढे कष्ट घेतलेच तर गरम पण करण्याचे कष्ट घेऊ आणि गरम गरमच वाढू आणि आपल्या सुंदरच्या हातांनी सर्व करू. काकूच्या आग्रहास्तव पोटात लाडू ढकलला. आजीकडून कौतुक करून घेतल्यानंतर टिल्लीला डिवचलं आणि तिला डिवचण्याच्या नादात मला आठवलं की मला एक नवरा आहे, त्यामुळे घरी चला आणि तुम्ही फॉलो करून जावा. ओके, टाटा बाय.